जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याबाबत 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून कर्डिले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे। आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीचा पोलीस प्रशासनाने तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रित येत सोमवारी पाथर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांना लेखी निवेदन दिले आहे। 4 दिवसात संबंधित आरोपीला अटक करण्यात आली नाही तर पाथर्डी पोलीस स्टेशन समोर दिनांक 13 मार्च रोजी भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। 4 दिवस उलटले अद्यापही पोलिसांना आरोपी कसा सापडत नाही। राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक काही दिवसात लागणार असल्याने जाणीवपूर्वक युवा नेते अक्षय कर्डिले यांना बदनाम करण्याचे षडयंत्र कुणी रचले आहे याचा शोध पोलिसांनी घेऊन आरोपीला अटक करावी अशी मागणी पाथर्डीचे नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, मुकुंद गर्जे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, अजय रक्टाते, जिजाबापू लोंडे, अरुण रायकर, चेअरमन धीरज मैड, युवा नेते भैया बोरुडे, एकनाथ आटकर, सरपंच गणेश पालवे, किरण गर्जे, सरपंच गौतम कराळे, प्रदीप टेमकर, भाऊसाहेब बुधवंत, बापूसाहेब कुटे, पोपट लोमटे, वसंत वारे, विठ्ठल टेमकर, नवनाथ आरोळे, शिवाजी भाकरे, बाबासाहेब मोरे, दीप खंडागळे, दीपक गरू, अक्षय भुजबळ, अभय जायभाये, अमोल महाडिक, शिवम आठरे, निशांत भोसले, उद्धव गीते, रवींद्र वायकर, उदय लवांडे, रामेश्वर फसले, संभाजी सोलाट, बाबाजी पालवे, किशोर पालवे, किरण कराळे, प्रनिल सावंत, प्रवीण फुंदे, विजय ससाणे, अर्जुन पालवे, गौरव गायकवाड, गणेश शिदोरे, ऋषिकेश फिरोदिया, स्वप्नील उमा, करण मरकड यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आरोपीवर कारवाई करून अटक करू असे आश्वासन उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी यावेळी दिले आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। आपले आदरणीय नेते जे स्वर्गवासी झाले शिवाजीराव कर्डिले साहेब, ते गेल्यानंतर कर्डिले साहेब कुटुंबावर प्रचंड शोककळा पसरली असताना त्यांचे चिरंजीव सगळं दुःख सोडून अक्षय शिवाजीराव कर्डिले हे समाजासाठी, आपल्या समाजासाठी, जनतेसाठी राजकारणात सक्रिय झाले। राजकारणात सक्रिय झाले, लोकांचा पण त्यांना वाढता पाठिंबा मिळाला। त्यामुळं त्यांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर या ठिकाणी होत आहे। त्याचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर बदनामी करण्याचा खूप मोठा अक्षय दादावर बदनामी करण्याचा कट चाललेला आहे। त्याचा आम्ही सर्व या ठिकाणी आमचे नेते काशीनाथ पाटील उपस्थित आहेत, पुरुषोत्तम जे आहेत, आमचे उदय वायकर आहेत, तसेच जिल्हा युवकचे अध्यक्ष आमचे वायकर सचिन वायकर साहेब आहेत, सर्वच मान्यवर आहे, मुकुंद आहे, सर्व आम्ही या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करून पोलीस अधीक्षक घारगे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनी, पाथर्डी तालुक्यातील सर्व PI त्यांच्या सर्व टीमनी हा तपास लवकरात लवकर लावा, अन्यथा सर्व जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हीच मी प्रशासनाला सांगू इच्छितो। आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करून आरोपींना ताबडतोब पकडावं ही विनंती करतो आणि थांबतो। पाथर्डीकर असतो, अहिल्यानगर जिल्हा असेल, तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आम्ही प्रशासनाला विनंती करू की या ठिकाणी कोणाला देखील पाठीशी न घालता यांना निश्चित तुरुंगामध्ये टाकावं, अशीच आमचे कर्डिले साहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते या ठिकाणी एकच म्हणणं आहे, आम्हाला कुणाबद्दलही आक्षेप नाही। ज्याला कुणाला निवडणूक करायची त्याने विधानसभेमध्ये आमच्या समोर चिन्ह घेऊन उभं राहावं, याला जनता त्याची जागा दाखवून देईल। पण कुठल्याही बाबतीत असे चुकीचे घाणेरडे प्रकार करून लोकशाहीला काळीमा फासू नये व संविधानाने दिलेल्या अधिकारावर आपण निवडणूक लढावी, एवढंच मला समोरच्याला आव्हान करायचंय। आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वजण पाथर्डी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी एकत्र आलो। त्याचं कारण असं की या दोषीला साहेब, तुम्ही ढाकणे साहेब, दोषीबाबत कठोर नियमात तपास सुरू केला पाहिजे आणि त्याला जेरबंद केलं पाहिजे, नाहीतर आम्ही तिसगावमध्ये रास्ता 8 दिवसाच्या तपास नाही लागला तर रास्ता रोको करणार आहे। कारण की ह्या प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजे, या समाजाला घातक प्रवृत्ती आहे, एक समाजामध्ये विध्वंस निर्माण करणारी प्रवृत्ती आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे।
यासाठी प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई करून ताब्यात घेऊन त्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. आमचं तर असं म्हणणं आहे, तुम्ही नुसतं निवेदन नाही, आता FIR दाखल करून घ्या. आमच्या वतीने, आमच्या 39 गावाच्या कार्यकर्त्याच्या वतीने तुम्ही या ठिकाणी फिर्याद दाखल केली पाहिजे आणि तुम्ही त्याला शोधलं पाहिजे. एवढंच आमची तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे. राहुरी मतदारसंघाचे उद्याचे भविष्याचे आमदार, आमचे सर्वांचे मित्र अक्षयदादा कर्डिले यांच्याबाबत सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह व्हायरल होत आहे त्याच्या निषेधार्थ आज पाथर्डी पोलीस स्टेशनला सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवेदन द्यायला आले. साहेब आजची आमची खूप संयमाची भूमिका आहे आणि ताकद असून सुद्धा आम्ही जर संयमाने येतो त्याच्यावर पण तुम्ही कडक कारवाई लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. यांना आत्ताच रवी भाऊंनी सांगितलं येत्या काही दिवसांमध्ये जर याच्यावर कारवाई नाही झाली तो उपोषण तर करूच, पण यदा कदाचित जर तो जो कोणी व्हायरल केलेला आहे तो जर आमच्या सारख्यांच्या हाती लागला तर आम्ही पण त्याला नीटनाटकं सोडणार नाही. आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं आमची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण याच्यात लवकरात लवकर पुढाकार घेऊन आपल्या सर्व यंत्रणा वापरून या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ही आमची सर्वांची तुम्हाला कळकळीची विनंती. अक्षयदादा कर्डिले यांच्यावर जे काही अपशब्द आकाशपार्थ शब्द वापरले आहेत त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. 13 तारखेपर्यंत जर कठोर कारवाई नाही झाली, आरोपीला अटक नाही झाली तर आम्ही तिसगाव येथे रस्ता रोको करणार आहे. आमचे सर्वांचे नेते आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्या विषयी अगदी खालच्या पातळीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल केला. कारण नसताना आता आपण कशात यांना अडवू शकत नाही किंवा कशात थांबू शकत नाही. आता येणाऱ्या पोटनिवडणुकीत कोणत्या प्रकारे त्यांची बदनामी करता येईल अशा स्वरूपाचा काहीतरी षडयंत्र रचून वेगळ्या पद्धतीची बदनामी करण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला त्यांच्या कठोरात कठोर कारवाई प्रशासनाने करावी. पोलीस निरीक्षक आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. यासाठी आम्ही सर्व कर्डिले साहेबावर प्रेम करणारे, अक्षयदादांवर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते आज पोलीस निरीक्षक यांना निवेदन देणार आहोत. त्यांना लवकरात लवकर आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे जो त्यांचा मेन हक्क आहे त्याच्यावर महत्त्वाची कारवाई झाली पाहिजे एवढी आमची सर्वांची प्रमुख मागणी आहे. आपण एका व्यक्तीने या ठिकाणी खालच्या पातळीचा मजकूर या ठिकाणी व्हायरल केला, त्याबद्दल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व सर्व कर्डिले साहेबांवर प्रेम करणारे पाथर्डी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने हा किवाला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या जे कोणी केला असेल त्या आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे ही सर्व कार्यकर्त्याची भावना आहे. खऱ्या अर्थाने अक्षयदादा कर्डिले साहेब हे स्वर्गवासी कर्डिले साहेब यांच्या वारसा अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या 1-2 महिन्यापासून चालवत आहेत. हे कोणालाही त्या ठिकाणी या जे खालच्या पातळीचे लोक आहेत यांना ते खपलं नाही व मुद्दाहून या ठिकाणी डावचण्याचं काम केलेला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या सर्व आरोपीला या ठिकाणी अटक झाली पाहिजे. कायदा सुव्यवस्था कोण धोक्यात याचा लोकांपुढाची क्लिअरकट ते व्यक्ती म्हणा, चित्र म्हणा, माणसं समोर आले तर त्याचं काहीतरी तुम्हाला बी सावध राहते आम्हाला पण. हे जर मोहगमत चाललं आणि तुम्ही काही केलं नाही आम्ही नुसतं भाषणं करीत बसलो तर आरोपी कोण? आरोपी काय भारत सोडून गेलेलं नाही. आमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे एवढी यंत्रणा आहे तुम्ही एका तासामध्ये दिल्लीहून माणसं आणता तर 2 दिवस झाले तर या माणसाचा तपास लागला पाहिजे कोण आहे तो. असं तर काही नाही काय दाखवून केले तुम्ही याच्यावर केले काय आपलं म्हणणं आहे तालुक्याचं की तुम्ही हे ताबडतोब त्या गोष्टीचा शोध घ्या आणि सत्य आणि व्यक्ती कोण आहे लोकांपुढे येऊ द्या. नाही आली तर मग आम्ही आमच्या आता देवाला रस्ता रोखून तुम्ही कवर लोकांची अडचण करा. आपण उपोषण तर करू ना, लोकांना त्रास आपण त्रास घेऊ ना. माझं काय म्हणणं आहे की रस्ता रोखो करण्याऐवजी आपण तहसीलदार समोर उपोषण करू. तुम्ही तारीख द्या की 4 दिवसात हे केलं नाही आम्ही उपोषण आपण हजारो लोक येऊ. पण याचा पुढे तरी छडा आणि नेमके कोण आहे त्याच्या मागे भावना काय त्याच्या मागे कारण काय हे समाजाला कळलं पाहिजे, जनतेला कळलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला कळलं पाहिजे एवढी आमची भावना.